नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, हा पहा आपला गहू सध्या ओंबी अवस्थेमध्ये आहे। पूर्ण निघालेले नाहीत ओंब्या। आपलं हे 1 एकर क्षेत्र आहे। आपण हे पेरणीच केलेलं आहे आणि बाकी पूर्ण 3 एकर आपण टोकन पद्धतीने गव्हाची आपण लागवड केलेली आहे। हा 8 ते 10 दिवसाचा लेट गहू आहे पलीकडा छोटा, आणि तिकडे 3 एकर खंबा जो दिसत आहे तिकडे 3 एकर आपला गहू आहे। पूर्ण मिळून आपला 4 एकर क्षेत्र गव्हाचं आपण यावर्षी केलेलं आहे। यावेळेस वातावरण सुद्धा चांगलं आहे, थंडीचं प्रमाण जास्त आहे। फक्त आता या 2-3 दिवसामध्ये थोडं ढगाळलेलं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। या अगोदर पूर्ण 1.5 ते 2 महिना थंडी जास्त प्रमाणात होती, त्यामुळे आपलं गहू सुद्धा एकदम जबरदस्त या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण या ठिकाणी आपलं या गव्हाला 4थं पाणी झालेलं आहे। या गव्हाला आता आम्ही 4थं पाणी देते वेळेस आम्ही खताची मात्रा सुद्धा या गव्हाला आपण दिलेली आहे। एकरी 1 बॅग 10-26-26 आणि 15 किलो युरिया। कारण या अवस्थेमध्ये जर खताची आपण गव्हाला जर खताची मात्रा दिली तर निश्चितच आपलं उत्पादनात आपल्याला वाढ झालेली दिसून येते मित्रांनो। मागच्या मी 4 ते 5 वर्षापासून गव्हाची लागवड करतोय, तर आम्हाला 15 ते 20 क्विंटलचं एरवी ॲव्हरेज येतं न खत टाकता। पण यावर्षी आम्ही खताची मात्रा आम्ही वाढवून दिलेली आहे। 3ऱ्या पाण्याला आम्ही 10-26-26 एक पोतं आणि 15 किलो युरिया। कारण आपला गहू जसा वाढतो तसंच आपल्या गव्हाला अन्नाची सुद्धा आवश्यकता असते, त्यामुळं आपण खताचं जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला उत्पादनात आपल्या वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे। मित्रांनो पाहू शकता, एकदम आपला यावर्षी गहू बसलेला आहे चांगला। या गव्हाला आपल्याला कमीत कमी माझ्या हिशेबाने तर 25 क्विंटलचं ॲव्हरेज आलंच पाहिजे, कारण असा गहू आमचा कधीही आलेला नव्हता। आता बघूत काय होतंय, तर एकदम जबरदस्त गव्हाचा आपला प्लॉट आहे। धन्यवाद।